Hello friends, in today's video we will discuss about the antihistaminic agent. Antihistaminic agent हा बी फार्मसीच्या सिलेबस मध्ये दोनदा विचारला गेला आहे. फर्स्ट वन हा मेडिसिनल केमिस्ट्री मध्ये विचारला आहे आणि सेकंड वन हा फार्माकोलॉजी मध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. मेडिसिनल केमिस्ट्री बद्दल आपण ऑलरेडी एक लेक्चर कव्हर केलेले आहे आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसी मध्ये. टुडेज व्हिडिओ वी विल डिस्कस अबाउट द antihistaminic agent on the point of view of pharmacology. So hey guys, myself Pallavi and you are watching Pharmacy with Pallavi. So आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले कुठले पॉइंट्स कव्हर करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट द हिस्टामाइन. व्हॉट इज द हिस्टामाइन? आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द रिसेप्टर्स ऑफ दॅट हिस्टामाइन. After histamine, we will discuss about the classification of antihistaminic agent. After that, we will discuss mechanism of action. After that, we will discuss therapeutic uses and also adverse drugs effect. Okay, so overall आजच्या ह्या complete lecture मध्ये आपला जो काही antihistaminic topic आहे तो cover होणार आहे. So without wasting any time, moving to our lecture. So hey guys, आजचा topic आहे antihistaminic agent. Wait. So the main thing, what is histamine? Histamine is a chemical substance which are naturally occur in our body. हा हिस्टामाइन आपल्या बॉडीमध्ये काय काय रोल प्ले करतो? तर फर्स्ट ऑफ ऑल इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अवर इम्यून सिस्टम. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अवर गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अ न्यूरोनल ट्रान्समिशन. ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फ्लामेशन विच इज प्रोड्यूस इन आवर बॉडी. येस, ओव्हरऑल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही मेन पार्ट्स आहे, मेन फंक्शन्स आहे त्याचं रेग्युलेशन कोण करतं? तर हा आपला हिस्टामाइन. हिस्टामाइन ऑल ओव्हर बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. हा एक लोकल हार्मोन आहे. मीन्स याला आपण ऑटोकॉइड्स म्हणतो. लोकल हॉर्मोन्स म्हणजेच काय, तर जिथे त्याची गरज आहे, जिथे त्याची नीड आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तो सिंथेसाइज्ड होतो, तिथेच तो रिलीज होतो आणि तिथेच तो त्याचे जे काही ॲक्शन आहे तो प्रोड्यूस करतो. ओके, सो हिस्टामाइन इट इज अ केमिकल सबस्टन्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फ्लामेशन अँड ॲलर्जिक कंडिशन इन आवर बॉडी. ओके, सो मग आपल्याला जे काही ॲलर्जिक कंडिशन होतं, लाईक रनिंग नोज होतं, ॲसिडचा प्रॉब्लेम होतं, न्यूरल इम्बॅलन्स होतं, लाईक न्यूरल डिसऑर्डर होतं किंवा कुठल्याही प्रकारची अशी ॲलर्जिक कंडिशन, अशी इन्फ्लामेशन जे ऑटोइम्युन सिस्टीम जनरेट करतात, ते कोण रेग्युलेट करतात? तर ऑब्व्हियसली आपल्या बॉडीमध्ये जो काही सिंथेसाइज्ड होणारा हिस्टामाइन आहे ते सगळं ह्या गोष्टी रेग्युलेट करतं. हिस्टामाइन हा बॉडीमध्ये कुठे स्टोअर होतो? तर आपल्या बॉडीमध्ये वी नो की ब्लड जे सर्क्युलेट होतं त्याच्यामध्ये व्हेरियस सेल्स प्रेझेंट आहे. त्याच्यामधले जे मेन सेल आहे दॅट इज WBC. WBCमध्ये आपल्या मास सेल अँड बेसोफिल सेल्स असतात. तर ह्याच्यामध्ये हा जो आपला हिस्टामाइन आहे तो स्टोर्ड होतो. आणि अशी कुठली एखादी कंडिशन जिथे इन्फ्लामेशन प्रोड्यूस व्हायचं आहे किंवा ॲलर्जिक कंडिशन व्हायची आहे तिथे हे जे काही आपले मास सेल्स आहेत ते हिस्टामाइनला रिलीज करतात. जेव्हा हा हिस्टामाइन रिलीज होतो फ्रॉम अ मास सेल्स अँड बेसोफिल सेल तेव्हा हा त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टार्सला जाऊन बाउंड होतो. देर आर 4 मेन टाइप्स ऑफ रिसेप्टार्स. फर्स्ट वन इज अ H1 रिसेप्टार, H2 रिसेप्टार, H3 रिसेप्टार आणि H4 रिसेप्टार. H1 रिसेप्टारचं लोकेशन कुठे आहे? तर H1 रिसेप्टार हा स्मूथ मसलमध्ये प्रेझेंट असतो. मग स्मूथ मसलमध्ये फॉर एक्झाम्पल ही जी काही ब्रोंकाइज आहे, ब्रोंकाइजमध्ये आपले H1 रिसेप्टार प्रेझेंट असतात. ब्रोंकाइजमध्ये H1 रिसेप्टर कशा प्रकारे त्यांचं फंक्शन रोल प्ले करतात? तर जेव्हा हा फॉर एक्झाम्पल हा रिसेप्टर आहे आणि हा आपला हिस्टामाइन आहे, जेव्हा हा हिस्टामाइन हा या रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तेव्हा तो ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन शो करतो. ओके, सो दिस इज द फंक्शन ऑफ अवर H1 रिसेप्टर. बट ठीक आहे, नॅचरली ह्या सगळ्या गोष्टी होत आहे, एका लिमिटपर्यंत होत आहे तर ठीक आहे. बट जर हिस्टामाइनचं सिक्रेशन जास्त प्रमाणात झालं तर जास्त प्रमाणात हा रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार आणि जास्त प्रमाणात तो कॉन्ट्रॅक्ट करणार. अशामुळं काय होतं की जे काही ब्रोंकायल डिसीज आहे ते व्हायच्या चान्सेस असतात, लाईक अस्थमा व्हायचा चान्सेस असतो. प्लस जे काही रेस्पिरेशन आहे, रेस्पिरेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सो ठीक आहे, एका लिमिटपर्यंत हिस्टामाइन त्याचं पर्टिक्युलर वर्क करतं आहे, देन इट्स ओके. बट जर हिस्टामाइनचं सिक्रेशन हे जास्त प्रमाणात झालं देन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲलर्जी. आणि अशा वेळेस आपण अँटीहिस्टामिनिक ड्रग देतो सो दॅट हे जे काही हिस्टामाइन आहे रिसेप्टरला बाउंड होत आहे, तर हा हिस्टामाइन रिसेप्टरला बाउंड होऊ नये म्हणून इथे आपण एक्सटर्नली ड्रग प्रोव्हाइड करतो. ओके, सो एक बेसिक आयडिया आली आहे की अँटीहिस्टामिनिक ड्रग कशा प्रकारे वर्क करतात. सो सेकंड टाईप आहे रिसेप्टरचा H2 रिसेप्टर. H2 रिसेप्टर हे स्टमकच्या लायनिंग्समध्ये प्रेझेंट असतात. स्टमकच्या लायनिंग्समध्ये याचं काय फंक्शन आहे? वी नो स्टमकमध्ये काय सिक्रेट होतं? तर हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रेट होतं. सो दीज H2 रिसेप्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रेशन ऑफ ॲसिड इन आवर बॉडी. ओके, ठीक आहे. नॉर्मली हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रेट होत आहे, रिलीज होत आहे आणि ते त्याचं पर्टिक्युलर फंक्शन
कॅरीड आउट करत आहेत. बट हिस्टामाइनचं जर कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं आणि जास्त प्रमाणात जर ॲसिड सिक्रेट झालं तर होणार गॅस्ट्रिक अल्सर प्रोड्यूस होणार, जास्त प्रमाणात हायड्रोक्लोरिक ॲसिड रिलीज होणार, जास्त प्रमाणात तो जे काही स्टमक आहे स्टमकच्या लायनिंगमध्ये जाऊन अटॅक करणार आणि त्याच्यामुळे अल्सर व्हायचे चान्सेस जास्त प्रमाणात होतात. सो अशा वेळेस मग आपले जे काही अँटी हिस्टामिनिक ड्रग आहे ते वर्क करतात. ओके, सो नाव द थर्ड कॅटेगरी इज H3 रिसेप्टर. H3 रिसेप्टर हा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट असतो. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये स्पेशली जिथे आपले न्यूरोट्रान्समीटर्स रिलीज होतात त्या ठिकाणी हा याचा फंक्शन रोल प्ले करतो. ठीक आहे. सो H3 रिसेप्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेग्युलेशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर. यू नो न्यूरोट्रान्समीटर कुठला रोल प्ले करतो तर न्यूरोट्रान्समीटर जे काही नर्व्स इम्पल्स आहे, नर्व्स कंडक्शन आहे त्यांचं ट्रान्समिशन करतो. सो ठीक आहे, एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत जर न्यूरोट्रान्समीटर रिलीज होत आहे देन इट्स ओके, ते त्यांचं फंक्शन प्रॉपर वर्क करत आहे. बट कुठलीही गोष्ट लिमिटच्या वर झाली तर तो प्रॉब्लेम क्रिएट करतं, राईट. सो इथे सुद्धा जर हिस्टामाइन्स रिलीज जास्त प्रमाणात झालं तर हा आपल्याला कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करू शकतो. मग वेरियस न्यूरोनल डिसऑर्डर्स ऑकर होतात आणि त्याला ट्रीट करायसाठी आपले जे H3 ब्लॉकर आहे ते वर्क करतात, ज्याला आपण पुढे डिस्कसच करणार आहोत. नाव द फोर्थ क्लास इज H4 रिसेप्टर. H4 रिसेप्टर कुठे प्रेझेंट असतो? H4 रिसेप्टर हा बोन मॅरोमध्ये प्रेझेंट असतो. बोन मॅरोमध्ये जे काही इम्युन सिस्टीम रिलेटेड फंक्शन आहे हा H4 रिसेप्टर कॅरीड आउट करतं. ओके, सो दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ रिसेप्टर्स ऑफ हिस्टामाइन. नाव द क्लासिफिकेशन ऑफ अँटीहिस्टामिनिक एजंट. वी नो हिस्टामाइनचं फंक्शन काय करतो, हिस्टामाइन पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि त्याच्या पर्टिक्युलर लोकेशनवरती तो त्याचं जे काही फंक्शन आहे तो कॅरीड आउट करतो. ठीक आहे. बट अशी कंडिशन जिथे हिस्टामाइनचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर प्रमाणात झालं आहे तर तो काय होणार, भरपूर प्रमाणात रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार आणि अशा वेळेस काय होणार, हे जे काही पर्टिक्युलर रिसेप्टर्स आहेत त्याचं जे काही फंक्शन आहे ते जास्त प्रमाणात कॅरीड आउट करणार. लाईक आत्ताच आपण डिस्कस केलं, फॉर एक्झाम्पल H2 रिसेप्टर आहे जो आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट आहे. H2 रिसेप्टर काय करतो तर गॅस्ट्रिक ॲसिड दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिडचं सिक्रेशन रिलीज करतो. बट जर एक्सेस प्रमाणात आपले हे हिस्टामाइन असणार तर एक्सेस प्रमाणात तो काय करणार, H2 ला बाउंड होणार, राईट. आणि एक्सेस प्रमाणात काय होणार, आपले जो काही हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्याचं सिक्रेशन होणार. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर आवर गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन, ज्यामुळं आपलं काय होणार, जे काही अल्सर्स आहे अल्सर्स प्रोड्यूस होणार आणि वेरियस अशा कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होणार. सो मग अशा वेळेस हे जे आपले अँटीहिस्टामिनिक एजंट आहेत ते वर्क करतात. सो डिपेंडिंग ऑन द टाइप्स ऑफ रिसेप्टर दिस हिस्टामाइन्स आर क्लासिफाईड इंटू 4 कॅटेगरी. फर्स्ट आहे H1 ब्लॉकर, सेकंड वन आहे H2 ब्लॉकर, थर्ड वन आहे H3 ब्लॉकर अँड फोर्थ वन आहे H4 ब्लॉकर. नाव H1 ब्लॉकर. H1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे तर इट इज प्रेझेंट ऑन अ स्मूथ मसल. सो H1 ब्लॉकर काय करणार, स्मूथ मसलचे जे काही रिसेप्टर्स आहेत तिथे जाऊन त्याला ब्लॉक करणार सो दॅट हिस्टामाइन त्या रिसेप्टरला बाउंड होणार नाही आणि H1 रिसेप्टरचं जे काही लोकेशन आहे तिथे जे काही इन्फ्लामेशन प्रोड्यूस करत होता, ॲलर्जिक कंडिशन प्रोड्यूस करत होता ती ॲलर्जिक कंडिशन प्रोड्यूस होणार नाही किंवा जर प्रोड्यूस झाली असणार तर ती डिक्रीज होणार. ओके, सो H1 रिसेप्टर ब्लॉकर हे क्लिअर आहे किंवा त्याला H1 ब्लॉकर सुद्धा म्हणतात. एक्झाम्पल्स ऑफ H1 ब्लॉकर इज डायफिनिलहायड्रामाइन, chlorpheniramine and loratadine. These are the 3 drugs which block the H1 receptor. Now H2 blocker. H2 blocker काय करतं, सेम आता जे आपण डिस्कस केलं H2 रिसेप्टरला जाऊन याला ब्लॉक करणार सो दॅट एक्सेस हायड्रोक्लोरिक ॲसिड याला बाउंड होणार नाही. एक्झाम्पल्स आर द रॅनिटिडिन अँड फॅमोटिडिन. वी नो की बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता तेव्हा हे जे दोन नाव आहे तुम्ही बरेचदा ऐकले असणार, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन. सो हे काय करतात, आपण ॲसिडिटी झाली तेव्हा ही टॅबलेट जनरली लोक घेतात. ओव्हर द काउंटर हे टॅबलेट्स आपल्याला अवेलेबल होतात आणि सहज आपण हे टॅबलेट घेतो जर आपल्याला ॲसिडिटी झाली असणार. सो ॲसिडिटी म्हणजेच काय तर इट इज वन ऑफ द रिझन ऑफ एक्सेस सिक्रेशन ऑफ अवर गॅस्ट्रिक ॲसिड, राईट. एक्सेस प्रमाणात जर ॲसिड रिलीज झालं तर ॲसिडिटी होतं आपल्याला आणि त्याला डिक्रीज करायसाठी हे आपण H2 ब्लॉकर घेतो. ओके, सो फंक्शन क्लिअर आहे. नाव H3 ब्लॉकर. H3 ब्लॉकर, H3 जो रिसेप्टर आहे तो कुठे प्रेझेंट आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट आहे. तो काय रेग्युलेट करतो तर तो आपलं जे काही न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज आहे त्याला रेग्युलेट करतो. सो अशी कंडिशन ज्यावेळेस आपलं हे जे न्यूरोनल इम्बॅलन्स होतं त्याच्यामुळं वेरियस न्यूरोनल डिसऑर्डर होतात.
ओके, सो ते रेग्युलेट करायसाठी आपण H3 ब्लॉकर्स यूज करतो की हे जे काही ॲबनॉर्मल कंडिशन झाली आहे ड्यू टू द सिक्रेशन ऑफ एक्सेस न्यूरोट्रान्समीटर त्याला कंट्रोल करायसाठी आपण हे जे काही H3 रिसेप्टर आहे ते वर्क करतात. फॉर एक्झाम्पल स्लीप डिसऑर्डर हा सुद्धा एक न्यूरोनल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये आपल्याला झोप येत नाही. ठीक आहे, मग अशा वेळेस आपण झोपीच्या गोळ्या घेतो, तर ह्या झोपीच्या गोळ्या इज नथिंग बट अवर H3 ब्लॉकर. ओके, नाव द पॉइंट इज क्लिअर. सो फोर्थ क्लास आहे H4 ब्लॉकर. H4 ब्लॉकर म्हणजेच काय, तर H4 रिसेप्टरला ब्लॉक करणारे एजंट. H4 ब्लॉकर काय करणार, तर त्याच्या पर्टिक्युलर लोकेशनवरती जाणार. H4 रिसेप्टर कुठे प्रेझेंट असतो, तर बोन मॅरोमध्ये. ठीक आहे, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर अवर इम्युन सिस्टीम. जर आपली इम्युन सिस्टीम प्रॉपर वर्क करत नसणार किंवा वारंवार जर आपल्याला इन्फेक्शन होत असणार कुठल्याही गोष्टीचं, लाईक वातावरण चेंज झालं आहे लगेच इन्फेक्शन होतं, रनी नोज, सो मग अशा वेळेस आपण H4 ब्लॉकरचा यूज करतो. आय होप तुम्हाला क्लासिफिकेशन हे खूप इझी वाटत असणार आणि क्लिअर असणार. नाव द जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अवर अँटीहिस्टॅमिनिक एजंट. ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आय होप तुम्हाला आतापर्यंत क्लिअर असणार. काय असू शकतं बरं, रिसेप्टर आहे. ठीक आहे, कुठलाही H1, H2, H3 आणि H4 कुठलाही वॉट एव्हर टाईप्स असणार. तो रिसेप्टरला काय होतं, हिस्टामाइन जाऊन बाउंड होतं नॉर्मली नॅचरली. बट एखादी कंडिशन ज्यामध्ये आपला हिस्टामाइन एक्सेस प्रमाणात रिलीज झालं असणार तेव्हा तो काय होणार की एक्सेस प्रमाणात रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार. बॉडीमध्ये हे जे रिसेप्टर्स आहे ते भरपूर प्रमाणात असणार आहे, एकच रिसेप्टर नसणार आहे. सो भरपूर रिसेप्टर भरपूर हिस्टामाइन जाऊन बाउंड होणार आहे, कॉम्प्लेक्स फॉर्म करणार आहे आणि त्याच्यामुळे जे काही ॲलर्जिक कंडिशन आहे, इन्फ्लामेशन आहे ते प्रोड्यूस होणार. ठीक आहे, बट ही जी कंडिशन नॉर्मली न होता एक्सेस प्रमाणात जर झाली मग त्यावेळेस आपले अँटीहिस्टॅमिनिक ड्रग काय करतात, इथे जाऊन ते स्वतः बाउंड होतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे आणि हा काय करणार, याला ब्लॉक करणार लाईक धिस. मग हा जर रिसेप्टर जर ब्लॉक झाला तर मग फर्दर कितीही हिस्टामाइनचं रिलीज झालं तर रिसेप्टरला बाउंड होणार आहे का, नाही ऑब्वियसली. आणि जर हिस्टामाइन रिसेप्टरला बाउंडच झाला नाही तर हे जे काही फर्दर रिॲक्शन होत होती, इम्युन सिस्टीमची रिॲक्शन होत होती किंवा इन्फ्लामेशन होत होतं, ॲसिडचं सिक्रेशन इन्क्रीज होत होतं, डिसऑर्डर होत होते वेगवेगळे, तर ते होणार आहे का, तर ऑब्व्हियसली नाही होणार. ते जर झालेही असणार तर त्याचं जे काही इंटेन्सिटी आहे ती डिक्रीज होणार. ओके, सो दिस इज हाऊ अवर अँटीहिस्टामिनिक ड्रग्स वर्क. Now the therapeutic uses of our antihistaminic drug. Antihistaminic drug हा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी, फॉर द ट्रीटमेंट ऑफ मोशन सिकनेस. ॲलर्जी मीन्स कुठल्याही प्रकारच्या एखाद्या गोष्टीला आपण सेन्सिटिव्ह असणार त्याच्यासाठी आपण अँटीहिस्टॅमिनिक ड्रग यूज करतो. मोशन सिकनेस मीन्स प्रवास करताना जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असणार, बऱ्याच लोकांना उलटी, चक्कर, मळमळ अशा गोष्टी होतात. सो यावेळेस आपण अँटीहिस्टॅमिनिक एजंट किंवा H रिसेप्टर ब्लॉकर देतो. रिनायटिस मीन्स इन्फ्लामेशन इन द बोन्स, सो त्याच्यात इन्फ्लामेशन डिक्रीज करायसाठी हे जे आपले अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स आहे त्यांचा यूज केला जातो. आफ्टर दॅट पेप्टिक अल्सरच्या ट्रीटमेंटसाठी यांचा यूज केला जातो. ओके, सो दीज आर सम थेरपेटिक युजेस ऑफ अवर अँटीहिस्टॅमिनिक एजंट्स. नाव ॲडवर्स इफेक्ट. ओके, वी नो प्रत्येक गोष्टीचा जेवढे ॲडव्हान्टेजेस आहे तेवढे डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहे. सो अँटीहिस्टॅमिनिकचे जेवढे ॲडव्हान्टेजेस आता आपण बघितले, जेवढे युजेस बघितले तेवढेच त्याचे डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहे. इट प्रोड्यूस अ ड्राउझिनेस, इट प्रोड्यूस अ ड्राय माउथ. ड्राउझिनेस म्हणजे भरपूर अशी झोप येते ह्या ड्रगनी आपल्याला. जी काही माउथ आहे ते ड्राय पडतं, ब्लर विजन अँड डायरिया असे वेरियस ॲडवर्स इफेक्ट हा आपला ड्रग शो करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अवर अँटीहिस्टॅमिनिक एजंट. अँटीहिस्टॅमिनिक एजंटबद्दल आपण डिस्कस केलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हिस्टामाइन बघितलं आहे, देन रिसेप्टर बघितलं, क्लासिफिकेशन बघितलं, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, थेरपेटिक युजेस अँड ॲडवर्स ड्रग्स इफेक्ट. सो ओव्हरऑल अकॉर्डिंग टू फार्माकोलॉजी आपण हा टॉपिकवरती कंप्लीट इन्फॉर्मेशन घेतली आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. टिल देन बाय बाय.